मंडळी आवाज येतो ना अगदी शेवटपर्यंत? मग कार्यक्रमाला सुरुवात करायची का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. तुमच्या चरणाचा हे मी दास हो, सेवा करण्यास आलो ही खास हो. तुमच्या चरणाचा हे मी दास हो, सेवा करण्यास आलो ही खास हो. तुमची तुमची हाच माझा श्वास हो. हात राहो सदा हो, हात राहो सदा माझ्या डोईवरी. हात राहो सदा माझ्या डोईवरी. साधना देवा माझी ही होईल पुरी. वाहतो ही फुले तुमच्या चरणावरी. अहो वाहतो ही फुले तुमच्या चरणावरी. कृपा तुमची असू द्या ती आमच्यावरी. ज्याच्या कृपा प्रसादाने सर्व विघ्न दूर होतात अशी मंगलमूर्ती गणपती गजानन गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन माझं ग्रामदैवत धनी गांगेश्वर आई पावनाई देवी रवळनाथ त्याचप्रमाणे या मुंबईची माता माय माऊली आई मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझं आराध्य दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे या अखंड भारत भूमीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज
दिनेश छोडिये बुवा, पांडुरंग छोडिये बुवा, मला वस्तादाप्रमाणे असणारे अरुण कुमार यादव बुवा यांना मी मानाचा मुद्रा करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सूर्योदय उत्कर्ष मंडळ मुंबई सह सद्भावना सेवा तरुण मंडळ धावडेवाडी ग्रामीण हातिवले आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा दंडी सामना या ठिकाणी मंडळाने आयोजित केला आहे. आणि आम्ही ओम चित्र सेवा नाच मंडळ धावडेवाडी हातिवले मी शाहीर जिंजी गोसावी या सर्वांच्या वतीने या जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. मला संगीतामध्ये साथ देत आहेत एक रत्नागिरीतील उत्कृष्ट वाद्यमंच DSP ग्रुप पंकज दादा गाणेकर आणि प्रिय. त्याचप्रमाणे माझा युवराचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात ते आमचे वहाळचे गडशी दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. या गर्दीमध्ये शाही वर्ग, शिष्य वर्ग, गुरुजन वर्ग, वस्ताद वर्ग असतील सर्वांना या शाहिरी मानाचा मुद्रा. मंडळी पुन्हा एकदा आजच्या या आयोजनात आणि नियोजनात शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कारण एका छोट्याशा तालुक्यातील छोट्याशा गावातील छोटीशी वाडी धावडेवाडी होतकरी मुलं या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी आली आणि हा एवढा मोठा घाट घातला आणि तो यशस्वी केला. जवळजवळ 90 ते 95% हा हॉल हाऊसफुल आहे मंडळी. हे त्यांच्यामुळे म्हणून पुन्हा त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मंडळासाठी मंडळी. त्याचप्रमाणे या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. आणि जास्त वेळ घेणार नाही, कार्यक्रमाला सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला काही दिग्गज मंडळी आलेले आहेत, शाहीर आलेले आहेत. त्यांचं त्यामध्ये आमचे कविशाही वाचक ग्रंथवाचक सन्माननीय आमचे संदीपजी सावंत बुवा, त्याची निकम बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे त्यांचे वस्ताद विजय निकम बुवा, दौलत निकम बुवा, राकेशजी सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पूर्ण संचाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. गिरजावरा नटेश्वरा स्मरण करतो, रंगभूमी तुला मी माझ्या हृदयात स्मरतो. रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण विधरतो, रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण विधरतो. आणि शुभंकराच्या कृपेने गायनी रंग भरतो. आणि म्हणून स्तवन सादर करतोय तत्पूर्वी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा.
गुरु विना देव तुझा या त्रिलोकात नाही म्हणून स्तवनापूर्वी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं जे स्तवन आहे ते माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना अर्पण करतो. बघा काय म्हणायचं. गीत गाण्यावाणी मजला, गीत गाण्यावाणी मजला साखरी मिळावी. साखरी म्हणजे गोड. काय म्हणायचं. गीत गाण्यावाणी मजला साखरी मिळावी. कशासाठी. तर जन्मोजन्मी रसिका तुमची, अहो जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. माझं भाग्य म्हणावं, आई वडिलांची पुण्याई आज तुमच्या समोर मी उभा आहे तुमची सेवा करण्यासाठी. आणि त्या परमात्मा परमेश्वराजवळ एवढंच म्हणायचं आहे की जन्मोजन्मी जर मनुष्य जन्म दिलास तर या माझ्या माय बापांची सेवा करण्याची संधी मला दे. म्हणून गीत गाण्यावाणी मजला साखरी मिळावी. गीत गाण्यावाणी मजला साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची, अहो जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. कला तुलांचे तुम्ही सारे दर्पण, तुम्ही सारे दर्पण, तुम्ही सारे दर्पण. तुमची सेवा करण्या करतो, तुमची सेवा करण्या करतो मी पुरे समर्पण, मी पुरे समर्पण, मी पुरे समर्पण. रंगमंचावरती झुंजून भाकरी मिळावी, रंगमंचावरती झुंजून भाकरी मिळावी. दैवत आणि एक आहे समोर, एक आहे समोर, एक आहे समोर. असावे कुणाचे सांगा, असावे कुणाचे सांगा भाग्य इतके थोर, भाग्य इतके थोर, भाग्य इतके थोर. याहुनी का मोठी कुठली, याहुनी का मोठी कुठली नोकरी मिळावी, याहुनी का मोठी कुठली नोकरी मिळावी.
सुरताल संगीताने रजनी फुलावी, रजनी फुलावी, रजनी फुलावी. गुरु विश्वनाथा परी, गुरु विश्वनाथा परी प्रतिभा फुलावी, प्रतिभा फुलावी, प्रतिभा फुलावी. अरुण बाबू दात गीताला, अरुण बाबू दात गीताला ती खरी मिळावी, अरुण बाबू दात गीताला ती खरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी, जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. गीत गाण्यावानी मजला, गीत गाण्यावानी मजला साखरी मिळावी. जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी, 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 जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. अहो जन्मोजन्मी रसिका तुमची साखरी मिळावी. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी बोल दूरे जागे अखंड हरदास वळीचा. बजरंग श्री दत्तात्रय परम पूज्य सद्गुरु भाई गोसावी दिनेश पांडुरंग. मंडळी स्तवन झालेलं आहे आणि गणाकडे वळण्यापूर्वी पारितोषिक आहे. पहिलीच वारी आहे, झोंबी होणार बुवा, झोंबी तर होणारच, कारण पहिली आहे, नवीन आहे. असले धंदे आपण पण करत नाही बुवा, कारण रणात उतरल्यानंतर तलवारी चालणार आहे. त्यामुळे आपल्याला तलवार चालवली तर बचाव आहे, नाही चालवली तर संपणार आहे. म्हणून झोंबी होणार. आणि काय म्हणे तर हट्टा कट्टा म्हणे आलाय बुवा, यासाठी जिमला जावं लागतं, घासावी लागते, डाएट प्लॅन करावा लागतो, तेव्हा जरा डोले छोले होतात. असंच दिसला म्हणे हट्टा कट्टा, असं नाही. तुम्ही पण करून बघा, पण नका करू. तुम्ही शक्तीवाल्याची बाजू आहे, कलगीची बाजू आहे की नाही, कशाची काटकच असली पाहिजे. काटक आहे, छान आहे, हळूहळू घेणार, पण बुवांचं घराणं वाचक आहे. म्हणून तुम्ही शक्ती चुरायचे बाहेर आहात. अभ्यास तुमचा दांडगा आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण तुम्हाला माहिती आहे की या शक्तीचुऱ्यामध्ये पती पत्नी असा नवरा बायको असं नातं नाही, आपण झोंबी करतो. तुम्हीच बोललाय झोंबी, पण त्यापेक्षा एक वेगळं नातं आहे. तुमच्याकडे वाचक मंडळी आहेत, हुशार मंडळी आहेत, म्हणून तुमच्या समोर अगोदरच एक प्रश्न आहे की त्यापेक्षा एक वेगळं, नवरा बायकोपेक्षा एक वेगळं शक्तीचुऱ्यामध्ये नातं आहे. ते बुवा सांगायचं आहे. गणाला सुरुवात करतो. बुवानी सुंदर विषय या ठिकाणी आपल्या समोर गायलेला आहे. बुवा म्हणतात, आता पूर्ण घेत नाही, वेळ अभाव आहे. निरोप सांगा माझ्या गणाला, वेड लागेल. हम प्यार करने वाले
माझी विनंती या वरुणाला, वेड लागल साऱ्या जनाला, वेड लागल साऱ्या जनाला, आणि रोप सांगा माझ्या गणाला, वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला. तर बुवा गाण्याचा विषय तुम्ही गायलाय, सुंदर गायलाय, नवीन आहे, काहीतरी नवीन आहे. पण गणराया माझा गणपती बाप्पा येण्या अगोदर वरुण राजा येतो. आता वरुण राजा आल्यानंतर पुन्हा त्याला जर धाडीचा निरोप पाठवला, हा तर गेला तर मागे माहिती ना गेला, ही शेती बोंबलली, असं काहीतरी निरोप पाठवू नका. गाण्याचा विषय सुंदर आहे, फक्त चाल देतोय बघा. विश्वाच्या विधाता सूत्र सारी तुझी या हाता, सूत्र सारी तुझी या हाता, सांभाळ निसर्गाला तुझाता, या याचना तुलाही गणनाता. चांदी दिले बुवा, वाजवायची गरज नाही. आता माझा गाण्याचा विषय गातोय. आनंदाची झालर तुझ्या चतुर्थी सणाला आहे, आज सुचले न माझे मन क्षणा क्षणाला आहे, खबर तुझी येण्याची नभातील गणाला आहे, खबर तुझी येण्याची नभातील गणाला आहे, आणि ओढ तुझ्या भेटीची गणराया सर्व भक्त जनाला आहे. आणि म्हणून मी देखील बुवा गाण्याचा वेगळाच विषय आणलाय बघा. नटली नाव गिरीधरा, झाला वाराई बावरा, नटली नाव गिरीधरा, झाला वाराई बावरा, देशील तू काय गणराया. तर ही धरा म्हणजे धरणी नटली आहे तुझ्या स्वागतासाठी, वारा देखील बावरा झालाय, आणि आता यातना आम्हाला सहन होत नाही तुझ्या भेटीची आज ती लागलेली आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा. नटली नाव की धरा, झाला वाराई बावराया, यातना तुना देशील तू गणा, कधी येशील तू आम्हाला दर्शन देशील तू गणा, कधी येशील तू निदर्शन देशील तू.
महिन्या परतू लागता कृष्णाची वागली जताती सारी दंतरा हो काही सारी दंतरा हो काही सारी दंतरा हो दरवळ जाई दिशाना तो मृदुगंध पाना फुलांना ती पालवी नवी त्यात तिचा शिमला तू पाहुणाचा शिमला तू माझे आबाच सत्य केव्हा करशील तू गणा कधी येशील तू आम्हाला दर्शन देशील तू कदा कधी येशील तू दर्शन देशील तू ओढ वाढली भेटायाची तुझ्या स्वागताची लग बग झाली सुरू. घरोघरी या साज सजावट वेग धरू लागली जिवाया कसावरू क्षणाता सर्वच रेना जाता धीर धरेना क्षणाता सर्वच रेना जाता धीर धरेना तुझ्या पायाची मजला देवा येशील तू गणा कधी येशील तू दर्शन देशील तू कदा कधी येशील तू दर्शन देशील तू तर मंडळी स्तवनगण या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. तत्पूर्वी दिल्ले गया अहो विचारा बाबा तुम्ही ते लहान थोराला अहो विचारा बाबा तुम्ही ते लहान थोराला तुमच्या विचार पोराला या गोकुळच्या चोराला गो म्हणतात आजपर्यंत आईला विचारायचं आईला थोड्या सांगायच्या आज बाबांना विचारूया व बाबांना नका विचारू बाबा कसे आहेत बाबा कसं उत्तर देतात तुमच्या गवळणीने विचारा आणि म्हणून उत्तर देतोय बघा हा धंदा कागाळीचा तुमचा नेहमीचा ठरला हे गवळणीनो हा धंदा कागाळीचा तुमचा नेहमीचा ठरला नाही भेटाय त्याला यायचं तुम्ही माझ्या घरला तुम्ही सांगून 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 उपाय माझा हरला नाही भेटायला त्याला यायचं तुम्ही माझ्या घरला नाही यायचं भेटायला तुम्ही माझ्या घरला नाही भेटायला यायचं 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 तुम्ही माझ्या घरला तर गवळण सादर करतोय वायने नको त्याच्या भेटीत घडणार आहे माझ्या समोर येऊन ही गवळण कशी पडणार आहे कारण आज मी वरती चढणार आहे वरती म्हणजे तुम्हाला गवळणीमध्ये कळेल कारण आज मी वरती चढणार आहे कारण आज मी वरती
बोंबा मारीत रडणार आहे. बघा गवळणीमध्ये काय करायचंय, काय म्हणायचंय. बुवा लक्ष ठेवा. आणि आजे तू बाय, या कानावर निश्चित जरी प्रेम असलं, भक्तिमय प्रेम असलं तरी बाय कोणाची आहे, आणि याची आई. म्हणून आणि आजे तू बाय, सांग गुमान देतेस काय. आणि आजे तू बाय, सांग गुमान देतेस काय. चढलो जर कावर मी बोबा मारून करशील काय. करशील काय बोंबा मारून करशील काय. आजे तू बाय, सांग गुमान देतेस काय. चढलो जर कावर मी बोंबा मारून करशील काय. आजे तू बाय, सांग गुमान देतेस काय. आणि आजे तू बाय, सांग गुमान देतेस काय. चढलो जर कावर मी बोबा मारून करशील काय. चढलो जर कावर मी बोबा मारून करशील काय. चढलो रकावर मी बोंबा मारून करशील काय. चढलो रकावर मी बोंबा मारून करशील काय. करशील काय बोंबा मारून करशील काय. चढलो रकावर मी बोंबा मारून करशील काय. चढलो रकावर मी बोंबा मारून करशील काय. साध्या कवळणी होऊनी गोळा, जाता बाजारात चुकवूनी डोळा. बाजारात चुकवूनी डोळा. जाता बाजारात चुकवूनी डोळा. पडता माझ्याची गाठ होई डोळीवानी माठ. पडता माझ्याची गाठ होई डोळीवानी माठ. नंद यशोदेला दाराने सांगणार काय, सांगणार काय. गुमान देतेस काय. चढलो जर कावर मी बोंबा मारून करशील काय. चढलो नरकावर मी बोंबा मारून करशील काय. चढलो नरकावर मी बोंबा मारून करशील काय.
झालेला आहे. त्याला गाभा म्हणतात. प्रश्न उत्तर सवाल जवाब त्याच्याकडे वळतो. शाहिरांचा आजच्या या मालिकेचा प्रश्न आहे. गुरुवर्य भाई गोसावी वस्ताद वर्ग दिनेश पांडुरंग सोडिये यांचे शिष्य अक्षय पेडणेकर शाहीर आहेत. त्यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. धन्यवाद धन्यवाद. तर आमचे एक गावचे प्रतिष्ठित भाऊ धावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर शाहिरांचा प्रश्न आहे या बारीचा. कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणा बरोबर लग्न केले? त्या सद्गुरूचं नाव काय? कीप सायलेन्स. बुवा नीट कुठे जर असाल तयारीत असाल पावडर लावली, कारण आज गवळण आहे, पावडर थोडी लावली पाहिजे. पावडर लावत असाल तर कान थोडे इकडे द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतोय बघा. कारण आधी सुरुवातीला तुमच्या प्रश्नकर्त्याला शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कारण प्रश्नकर्त्यांनी एवढ्या कुशलतेने प्रश्न बनवलाय, त्यासाठी खरंच त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी टाळ्या वाजवल्याने आपण जरा तेजीत येतो, त्यामुळे टाळ्या नेहमी वाजल्या पाहिजे. तर व उत्तर तुमच्या प्रश्नाचं असं आहे. त्या सद्गुरूचं नाव आहे सरस्वती. सद्गुरूचं नाव आहे सरस्वती. तिला शारदा देखील म्हणतात. तर बुवा याची कथा अशी आहे की सद्गुरू हे सरस्वतीचं स्वरूप आहे आणि सरस्वती हे गणेशाचे शक्ती रूप आहे. व गणेशाला सूर्यनारायण अर्थात आत्मसूर्य संबोधले आहे. सरस्वती ही स्त्री सद्गुरू असल्यामुळे साहजिकच अंगावरती साडी चोळी व हातात बांगड्या हा पेहराव येतोच. तर बुवा सद्गुरू सरस्वती असून सूर्यनारायण हा तिचा पती श्री गणेश आहे. म्हणजे आत्मसूर्य हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि हे ग्रंथ आधार आहे आणि हा आधार आम्ही घेऊन आलोय बुवा. तर माझा प्रश्न, माझा सवाल आजच्या बारीचा असा आहे. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला, ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रींच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात. त्या बाळाने त्या पित्याचा वध केला. ते बाळ पूर्व जन्मीचं कोण? ग्रंथ प्रश्न आधार आपल्या ग्रंथ आधारे उत्तर असावं बुवा. आजच्या भेटीत पेचात यांना मी टाकणार आहे. अहो आजच्या या पहिल्या भेटीत राजेश बुवांना मी पेचात टाकणार आहे. ज्ञानाचे पाणी यांच्या पुरते झोपणार आहे. वल्गना साऱ्या यांच्या मी रोखणार आहे. वल्गना साऱ्या मी यांच्या रोखणार आहे. आणि जास्त येऊन जर दुसऱ्या बारीत बोलला तर आज मी ठोकणार आहे. निकम शाहीर तुम्ही माहीर हो. निकम शाहीर तुम्ही माहीर. तुमची आमची पहिलीच भेट. अहो तुमची आमची पहिलीच भेट. खरा प्रश्नाची माझ्या फोड. खरा प्रश्नाची माझ्या फोड. बारी होऊ द्या तोडीस तोड. खरा प्रश्नाची माझ्या फोड. बारी होऊ द्या तोडीस तोड. खरा प्रश्नाची माझ्या फोड. बारी होऊ द्या तोडीस तोड. खरा प्रश्नाची माझ्या फोड. बारी होऊ द्या तोडीस तोड. निकम शाहीर तुम्ही माहीर हो. निकम शाहीर तुम्ही माहीर. तुमची आमची पहिलीच जोड. तुमची आमची पहिलीच जोड. माझ्या फोड. बारी होऊ द्या तोडीस तोड. खरा प्रश्नाची माझ्या फोड. बारी होऊ द्या तोडीस तोड.
करा प्रश्नाची माझ्या फोड, करा प्रश्नाची माझ्या फोड, बारी होऊ द्या तोडी तोड, करा प्रश्नाची माझ्या फोड, बारी होऊ द्या तोडी तोड. करा प्रश्नाची आज्ञा पोड, बारी होऊ द्या तोडीत तोड. करा प्रश्नाची आज्ञा पोड, बारी होऊ द्या तोडीत तोड. निजामशाही रतुरी माहीर हो, निजामशाही रतुरी माहीर, तुमची माझी पहिलीच जोड, तुमची माझी पहिलीच जोड. आजी आज्ञा पोड, बारी होऊ द्या तोडीत तोड. करा प्रश्नाची माझ्या पोड, बारी होऊ द्या तोडीत तोड. करा प्रश्नाची आज्ञा पोड, बारी होऊ द्या तोडीत तोड. करा प्रश्नाची आज्ञा पोड, बारी होऊ द्या तोडीत तोड. सायली संतोष राऊत दुसऱ्या बारीसाठी शाहिरांना शुभेच्छा देतो आणि माझ्या पहिल्या बारीला इथे पूर्णविराम देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे